एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफस्टाईल बाय उत्कर्षमध्ये मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. अर्थातच आपली भेट ही खूप महिन्यानंतर होते आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे की तुमच्याबरोबर खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी शेअर करायच्या आहेत मला आणि खूप साऱ्या गोष्टी पेंडिंग आहेत तुमच्याबरोबर तुम्हाला सांगायच्या आहेत मला. आता मधल्या काळामध्ये आपलं यूट्यूब चॅनल थोडंसं बंद होतं कारण की जस्ट बिकॉज ऑफ माय हेल्थ इश्यू त्याच्यामुळे. बट नाव आय एम व्हेरी फिट अँड फाईन. आता खूप बरं वाटतं आहे, त्याच्यामुळे मी मधल्या काळामध्ये यूट्यूबवरून थोडासा ब्रेक घेतलेला. बट आता प्रामाणिक प्रयत्न करेल की आठवड्यातून 2 ते 3 तरी व्हिडिओ मी अपलोड करेल, असा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर आजही असंच एक खास कारण आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. तर चला बसून गप्पा मारूया का जरा. चला. ते इतकी भयंकर झळ मारत होती ना उन्हाची, आणि आता कसं ऑलमोस्ट फेब संपत आला आहे, मार्च स्टार्ट होईल. तर इतकी आत्तापासूनच उन्हाची झळ मारते, त्याच्यामुळे म्हटलं आपण गप्पा जरा निवांत बसूनच मारूया, कारण की विषय पण आपल्या आवडीचा आहे. तर विषय असा आहे की मी एक 2 ते 3 महिन्याभरापूर्वी माझ्या मैत्रिणीकडे हळदी कुंकूला गेलेली माझ्याच बिल्डिंगमध्ये. तर तिथे आता कसं आपण हळदी कुंकूला जाताना प्रत्येकाचं वेगवेगळं असतं की कोणाला काय बाबा वाटी द्यायची आहे किंवा काही एक फूल द्यायचं आहे, वॉटेवर ज्यांना जे काय वाण म्हणून द्यायचं असतं ते त्यांचा पर्सनली तो ऑप्शन असतो की त्यांना ते काय द्यायचं आहे. तर तशीच माझी एक मैत्रीण आहे जिच्याकडे मी हळदी कुंकूला गेलेली. तर तिने वाण म्हणून ना एक सुंदर गोष्ट दिली, जी ती मी आता वेअर केली आहे. हे माझ्या गळ्यातलं, मला माहिती नाही आता हे दिसतंय की नाही, पण मी नंतर ह्याचा नक्कीच एक फोटो काढेल. हे वाण आणि हे नेकलेस आणि त्याच्याशी रिलेटेड हे कानातलं असं सेट होता त्याचा. तर तिने ते दिलं. तर मी जस्ट तिला विचारलं की अगं काय गं, म्हटलं कुठून हे ऑर्डर केलंस, खूप छान आहे आणि क्वालिटी तर बघाल ना तर तुम्ही खूपच. आता मी आता हे जेव्हा हळदी कुंकू झालं त्याच्यानंतर मी गावी गेलेली, तर ते जस्ट असंच वरती ठेवून मी गेलेले, पण थोडासा सुद्धा कलर गेला नाही आहे त्याचा. मी त्याच्या आधी एकदा यूज केलेलं, बट कलर वगैरे काही गेलेलं नाही आहे तसंच फ्रेश वाटतं. इवन जे मोती आहे त्याचा पण कलर गेलेला नाही आहे. खूप सुंदर असं त्यांनी ते बनवलेलं आहे. ज्वेलरी मेकिंगचं त्यांचं एक पेज आहे, मी त्या पेजचं नाव सांगते तुम्हाला. साज नथीचा म्हणून एक इंस्टाग्रामला एक पेज आहे त्यांचं, तर तुम्ही डेफिनेटली तिथे एकदा जाऊन बघा. खूप खूप वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी व्हरायटी आहे, नथीपासून बांगड्यांपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी व्हिडिओ टाकलेले आहेत त्यांचे. आणि कसं आहे माहिती आहे, असे हे जे स्मॉल बिझनेस करणारे असतात त्यांना खरंच सपोर्ट करणं खूप गरजेचं वाटतं मला. कारण की एरवी तर आपण दुकानातून जाऊन 400-500ची वस्तू तर असंही आपण विकत घेतो, पण हे जे आहे ना जे साज नथीचा, त्यांनी तर अक्षरशः इतक्या सुंदर गोष्टी बनवल्यात. मी त्यांचं पेज पण मी पाहिलेलं आहे आणि डेफिनेटली फॉलो करा त्यांच्या पेजला, खूप सुंदर आहे. आणि असा एक सेट आहे, हा आहे ग्रीन कलरचा आणि हा आहे राणी कलरचा. खूप सुंदर आहे हा पण सेट. क्वालिटी तर तुम्ही बघूच शकता, खूप सुंदर क्वालिटी आहे ही. हा सेट मी वापरलेला, बाहेर ठेवून गेलेली 2 ते 3 दिवसांसाठी, पण अजिबात कलर वगैरे काही गेलेला नाही आणि असं खूप सुंदर वाटत होता तो. आणि हे जे मी घातलेलं आहे ते आणि खूप सुंदर अशी त्यांनी पॅकिंग केलेली. आता व्हिडिओ काढायचं होतं म्हणून मी त्याची पॅकिंग काढलेली आहे. आणि देताना पण कसं एक प्रेझेंट करून दिली की व्यवस्थित प्रेझेंटेबल असेल तर खूप घ्यायला माणसांना आवडतं ते. पर्सनली माझ्यासारख्या माणसांना तर खूपच आवडते की ती अगदी मस्त व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून दिलेली आहे. तर हा एक सेट आहे, त्याच्यावरती राणी कलरचे कानातले आहेत. म्हणजे अगदी तुम्ही कुठेही सिम्पल एक असं वेअर केलं ना तरी ते खूप वेअर केल्यावर छान वाटतं, मला तरी खूप आवडलं. तर मग मी तुम्हाला असं सजेशन देईल की आपल्या यूट्यूब फॅमिलीला की साज नथीचा हे आपलं जे इंस्टाग्रामचं हे आहे पेज आहे, त्याला एकदा जाऊन तुम्ही व्हिजिट करा आणि तुम्हाला खूप साऱ्या सुंदर सुंदर तिथे व्हरायटी बघायला मिळतील. तर आजच्या दिवसाचा एवढाच ब्लॉग आपल्यासाठी होता. नेक्स्ट टाईम आपण वेगळ्या ब्लॉगमध्ये नक्कीच वेगळा विषय घेऊन त्याच्यावरती गप्पा मारूया.